गुन्हेगारी विश्वातील वाढती तल्लखता पोलिसांसमोर डबा आव्हान उभं करते. काही क्राईम स्टोरी अंगावर काटा आणणाऱ्या असतात. अशातच जबलपूरमधील डबल मर्डर केसमुळे पोलिसांची दैना उडाल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या जन्मदात्या पित्याला आणि लाडक्या भावाला संपवून एका 16 वर्षाच्या मुलीनं बॉयफ्रेंड सोबत पळ काढला होता. गेल्या 2 दिवसापासून पोलीस त्यांच्या मागावर असले तरी शातीर बॉयफ्रेंडने पोलिसांना नेहमीच चकवा दिला. अशातच आता जबलपूर डबल मर्डर केसची धागेदोरी आता पुण्यात सापडली असून पोलिसांनी आपल्या हालचाली वाढल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीचं अखेरचं लोकेशन पुण्यात सापडलंय. आरोपी तरुणी बॉयफ्रेंड सोबत पुण्यातून एका रेस्टॉरंटमध्ये दिसून आली. अशातच आता पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी टीम विविध ठिकाणी रवाना केल्यात. रेल्वेत कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले 52 वर्षाचे राजकुमार विश्वकर्मा आपल्या 2 मुलांसोबत राहत होते. 16 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाच्या मुलासोबत राजकुमार कुटुंब सांभाळत होते. मागील वर्षी पत्नीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानंतर मुलांना धक्का बसला होता. त्यामुळे राजकुमार मुलांकडे लक्ष देऊ लागले. संपूर्ण प्रकार पाहूया त्याआधी HPN मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. जवळच राहणारा मुकुल सिंग हा आरोपी तरुणीला आवडत होता. त्यामुळे त्याचे प्रेमसंबंध जुळले आणि तरुणी बापलेकाची हत्या करून बॉयफ्रेंड सोबत पसार झाली. मात्र तरुणीने हत्या का केली असा सवाल विचारला जातोय. सकाळी 7 वाजता वडील राजकुमार मुलांना नाश्ता तयार करत होते. मुलांना डब्बा देखील तयार करण्यास सुरुवात केली तेव्हा बॉयफ्रेंडने घरात चिरकाव केला आणि वजनदार वस्तूने तरुणीच्या वडिलांच्या डोक्यात वार केला. त्यानंतर पॉलिथिनमध्ये गुंडाळून राजकुमार यांना किचनमध्ये ठेवण्यात आलं. त्यांनी सांगितलं की 8 वाजल्याच्या सुमारास मुलीचा ओरडण्याचा आवाज आला होता. दोघंही आवाजाच्या दिशेने धावले. मात्र घरातून कोणताही रिस्पॉन्स न आल्यानं त्यांनी आपली वाट धरली. भावाला मारताना पाहून आरोपी मुलगी ओरडली असेल असं पोलिसांचं म्हणणं आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता दूधवाला आला तेव्हा नेहमीप्रमाणे मुलीनं दूध घेतलं आणि दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर त्यांनी वडिलांचा मृतदेह स्वयंपाकघरात तर भावाचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी लगेच पळून जाण्याचा निर्णय घेतला नाही. हत्या केल्यानंतर दोघंही 4 तास मृतदेहासमोर बसून येते. त्यांनी त्याच ठिकाणी बसून नाश्ता देखील केला. 11च्या सुमारास बॉयफ्रेंड मुकुल आपल्या गाडी घेऊन बाहेर पडला तेव्हा त्याच्याकडे काळी बॅग होती. तर तरुणी 10 मिनिटांनंतर घराबाहेर आली. तरुणीच्या हातात फक्त मोबाईल फोन होता. त्यानंतर त्यांनी थेट रेल्वे स्टेशन गाठलं आणि पळ काढला. आरोपी मुकुल सिंगला जिममध्ये जाण्यात जास्त रस होता. अभ्यास हुशार नसला तरी त्याने वयाच्या 17व्या वर्षी त्याने जिममध्ये जाण्यास सुरुवात केली होती. परिसरात हवा करण्यासाठी मुकुल सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह होता. त्याला मॉडेलिंगचीही आवड होती अशी माहिती देखील पोलिसांकडून समोर आली.